the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never. मनापासून प्रेमपूर्वक नमस्कार. बोला गणपती बाप्पा. आज मला आनंद आहे की एका शिक्षण संस्थेचे इतकी वर्ष या संस्थेचे पूर्ण झालेत. म्हणजे या बीके मॉडर्न हायस्कूलनी 100 गाठली आहे. आणि म्हणजे या बीके मॉडर्न हायस्कूलनी सेंचुरी मारली. बाजूलाच क्रिकेट ग्राउंड आहे असं मला अविनाशजींनी आता सांगितलं. तेही प्रसिद्ध आहे या शाळेत. पण मला सर्वात जास्त नमन करावंसं वाटतं त्या 7 महापुरुषांचं ज्यांनी 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1925 साली हे बीज रोवलं. तुम्ही विचाराल की त्या 7 महापुरुषांना माहिती होतं की 100 वर्ष होतील आणि हे एवढं मोठं होईल. काही लोक म्हणतील की कदाचित त्यांना नव्हतं माहिती, त्यांनी आपलं चांगलं काम केलं. पण मी म्हणतो नाही, त्यांना माहित होतं. त्यांना माहित होतं की याचा वटवृक्ष होणार आणि या वटवृक्षाच्या सावलीत अनेक भवितव्य घडणार. आणि हे सिद्ध झालेलं आहे. हे विधिलिखित आहे. विधाताने हे लिहिलेलं होतं. त्यामुळे त्यांची आज्ञा या 7 महापुरुषांना लाभली आणि त्यांनी ते पाऊल उचललं आणि हे बीज रोवलं. शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर मी म्हणेन की शिक्षण जेवढं मुलाकरता महत्वाचं आहे त्याहून जास्त ते एका मुलीकरता महत्वाचं. आपण आता काही ठिकाणी जातो आणि काही आपण म्हणतो, काही आपल्या कानावरती येतं की स्त्री पुरुष हे समान आहे. स्त्रियांना तुम्ही कमी लेखू नका. स्त्री आणि पुरुष हे समान आहे. मी तसं मानत नाही. स्त्री पुरुष हे समान नाही आहे. स्त्री ही सर्व अर्थाने पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच तिला परमेश्वराने आई बनण्याचा आशीर्वाद दिलेला आहे, जो पुरुषाला दिलेला नाही आहे. तुम्ही काय मोठं मन करून सांगता स्त्री पुरुष समान आहे? नाही. आपण आपल्या भारत मातेला माता मानतो. भारत पिता नाही म्हणत आपण. तर मुलींना शिक्षण मिळालंच पाहिजे. त्यांच्या आई वडिलांनी, मुलींच्या आई वडिलांनी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. दुसरं माझं असं म्हणणं आहे की हुंडा किंवा दहेज जो हम बोलते हैं वो बोलते हैं गलत है, इलीगल है, नहीं होना चाहिए. मैं बोलता नहीं, दहेज देना चाहिए. बेटी की शादी में दहेज देना चाहिए, लेकिन वो दहेज रुपयों में, पैसों में या गहनों में नहीं होना चाहिए. वो दहेज होना चाहिए उस लड़की का, उस बेटी का एजुकेशन. खूब पैसा खर्च कीजिए इस दहेज पे और उसको समृद्ध कीजिए बिटिया को, और उसको फिर भेजिए ससुराल. देखिए कितने कॉन्फिडेंस के साथ जाती है, क्योंकि वो पढ़ाई लिखाई, वो एजुकेशन उससे कभी कोई चुरा नहीं सकता. तो हमेशा जिंदगी भर ताउम्र उसके साथ रहता है. मी असं मध्ये मध्ये बोललो तर चालेल ना? म्हणजे फक्त मराठीच बोललो पाहिजे असं नाही ना? माझं बालपण, आता आपण शाळेत आहोत त्यामुळे
मला माझं बालपण पण तुम्हाला सांगावंसं वाटतं की माझा जन्म हा गरीब कुटुंबियात झाला. आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती जेव्हा माझा जन्म झाला. माझा जन्म सुद्धा होईल की नाही याची काळजी माझ्या आई वडिलांना वाटत होती. पण कर्मधर्म संयोगाने माझा जन्म झाला. बट इट वॉज नॉट इन प्रिव्हिलेज एन्व्हायरमेंट. तरीही माझ्या आई वडिलांनी माझं संगोपन खूप छान केलं. मला शाळेतही घातलं. पण अशी परिस्थिती आली की असं घडलं माझ्या आयुष्यात की 4.5 वर्षाचा होतो तेव्हा मी पहिल्यांदा चित्रपटात काम केलं. आणि त्यानंतर 5 वर्षाचा असताना मला हा पुरस्कार मिळाला. तोपर्यंत माझ्या आईने ठरवलं होतं की नाही, सचिननी एकाच चित्रपटात काम करायचं. त्यानंतर त्यांनी फक्त शिक्षण करायचं आणि मोठा झाल्यानंतर कुठेतरी एक ऑफिसर म्हणून त्यांनी नोकरी करावी 9 to 5. असं माझ्या आईचं स्वप्न होतं, वडिलांचं नव्हतं. वडिलांना मी राज कपूर बनलेलं पाहिजे होतं. राज कपूर म्हणजे काय, तर ऍक्टर डिरेक्टर. तर कोणाला माहित होतं की माझ्या वडिलांचं स्वप्न खरं होईल हे कोणालाच माहित नव्हतं. पण त्या पहिल्या पिक्चरच्या त्या पुरस्काराच्या वेळेला माझी आई तिथे दिल्लीत, आई पप्पा माझे होते. तेव्हा आई मी मला पाहिलं की मी ज्या प्रकारे माझं नाव अनाऊन्स झालं. तो पुरस्कार बालकलाकाराचा पहिला पुरस्कार होता हा, नॅशनल अवॉर्डचा. आणि त्याला तेव्हा इट इज टू बी कॉल्ड प्रेसिडेंट्स अवॉर्ड बिकॉज इट वॉज सपोज टू बी प्रेझेंटेड बाय द प्रेसिडेंट हिमसेल्फ. आणि त्यावेळेला पंडितजी तिथे बसलेले होते. मला आधी रिहर्सल, एका दिवशी आधी रिहर्सल दिली गेली की इकडनं जायचं स्टेजवरती, इथे जायचं सेंटर स्टेजला, ते घ्यायचं, त्याला काय नमस्कार वगैरे करायचं असेल, सरळ तिकडनं निघायचं, दुसऱ्या ठिकाणी उतरायचं. काय दुसरं काय करायचं नाही. हा प्रोटोकॉल आहे. आता प्रोटोकॉल म्हणजे काय असतो तर 5 वर्षाच्या मुलाला काय माहिती. मी म्हटलं बरं ठीक आहे. तर जेव्हा माझं नाव अनाऊन्स झालं तेव्हा सगळ्यांना वाटलं, स्टेजवरती जेवढे बसले होते त्या सर्वांना वाटलं की एक 10-12 वर्षाचा कोणतरी मुलगा येईल. पण हा एक छोटासा टिटुरडा 5 वर्षाचा स्टेजवरती आला. मला माझ्या आईने तेव्हा काळी शेरवानी शिवली होती, चुडीदार घातली होती आणि मोजडी घातली होती. जेव्हा चालत आला तेव्हा सगळे हसायला लागले. मी तिकडे गेलो होतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे होते, वाकून त्यांनी मला ते माझा पुरस्कार दिला हातात. पंडितजींनी टाळ्या वाजवल्या आणि मी तसाच परत जायला निघालो तेव्हा एक आवाज आला, सुनो. मी वळून बघितलं, तो आवाज पंडितजींचा. मित्रांनो, मी गेलो, त्यांच्या जवळ गेलो. त्यांनी मला त्यांच्या मांडीवर बसवलं आणि स्वतःच्या जॅकेटचं गुलाबाचं फूल काढून माझ्या शेरवानीला लावलं आणि ते म्हणाली, जाओ बहुत बडे बनवले. हे दृश्य जेव्हा माझ्या आईने पाहिलं तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात आनंद शिरू होते. मी उतरून आईकडे गेलो, माझ्या हातात ते जे आहे ते तिला द्यायला. तेव्हा तिला रडताना पाहिलं तर मी तिला विचारलं, तर काय रडतेस काय, तू सगळं चांगलंच होतंय, मग सगळं रडायचं काय नाही आहे याच्यामध्ये. मला तो अर्थच नाही कळला. आनंद शिव असतात वगैरे वगैरे काय माहिती होते. पण तेव्हा तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि तिने सांगितलं की बाळा, आता तुला मी नाही थांबवणार. मला असं कुठेतरी वाटतंय की तू जन्मच या गोष्टीसाठी घेतलेला आहेस. त्यामुळे तुला जे काय करायचं आहे ते तू कर. चित्रपटात काम करायचं नाही तू कर, असं माझ्या आईने तेव्हा सांगितलं. माझे वडील सुद्धा खूप खुश झाले. मग माझी कामं सुरू झाली आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या वडिलांच्या बिझनेसमध्ये त्यांना खूप मोठा तोटा झाला. डिटेलमध्ये जात नाही मी, पण त्यानंतर ते 6 वर्ष घरी बसून होते. आम्हाला सर्वांना, म्हणजे मला आणि माझ्या आईला या गोष्टीचा मनस्ताप झालाच, त्रास झालाच. पण काहीतरी स्टेप घ्यायला पाहिजे होती तेव्हा. आणि वयाच्या 6व्या वर्षी मी ठरवलं
की आय विल बी द मॅन ऑफ द हाऊस. मग त्याच्याकरता ज्या ज्या गोष्टींचा त्याग आपल्याला करायचा ते आपण करू, पण आय विल बी द मॅन ऑफ द हाऊस. हे 6व्या वर्षी मी हा निर्णय घेतला. मी खूप मोठं काही केलं असं मला वाटत नाही. माझं कर्तव्य मी केलं. आपल्या आई वडिलांमुळे आपण जन्माला आलेलो असतो. तर माझ्या मते आई वडील हे परमेश्वरापेक्षा जास्त मोठे असले पाहिजे मुलाकडे. तर त्यामुळे तो निर्णय मी घेतला. त्यानंतर काम करत गेलो. एज्युकेशन सांभाळण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण काहीतरी असं झालं की ज्याच्यामुळे मी कामात राहिलो आणि ते एज्युकेशन मागे पडत गेलं. आणि शिक्षण ही अशी एक गोष्ट आहे की ती एकदा हातातून सुटली ना की पुन्हा हातात येत नाही. तुम्हाला कदाचित सर्वांना सिनेमात काम करणारी माणसं, त्यांचं ग्लॅमर, त्यांनी दिलेला आनंद हा दिसतो फक्त पडद्यावरती. पण त्याच्या मागचे कष्ट किंवा श्रम किंवा कलॅमिटीज याबद्दल माहिती नसते लोकांना. आणि का असं? पण मी तुम्हाला सगळ्या मुलांना हे सांगू इच्छितो की काहीही तुम्हाला प्रसिद्धी म्हणा, पॉप्युलॅरिटी म्हणा, स्टारडम म्हणा, हे सगळं मिळण्याकरता मेहनत ही तितकीच घ्यावी. आम्ही रात्र शूटिंग करतो. रात्री आमची संध्याकाळी 7ची शिफ्ट कधी असते की सकाळी 7 पर्यंत आम्ही शूटिंग करतो. दिसताना तुम्ही बघता की आम्ही नाचतो नाईट सॉन्ग मध्ये, पण ते त्याचा त्रास किती आम्हाला पडतो हे आम्हाला माहिती आहे. पण ते काम आहे, ते केलं पाहिजे, ते आम्ही करतो. पण मला नेहमीच असं वाटत राहिलं की मी खरंच अजून शिकलो असतो तर मला खूप बरं वाटलं. पण मी स्वतःहून शिकत गेलो. मी 13 वर्षाचा असेपर्यंत मला इंग्लिशचा गुड मॉर्निंग, थँक्यू, गुड नाईट या 3 शब्दांपैकी 4था शब्द माहीत नव्हता अविनाश. पण मी स्वतः म्हटलं की नाही, मला इंग्रजी शिक. मी स्वतःहून शिकलो. शिकण्याची आवड निर्माण झाली. 9व्या वर्षी मीना कुमारीची, ज्यांना मी मीना आपा म्हणतो आजी, त्या माझ्या आयुष्यात आल्या, ज्यांनी मला उर्दू ची आवड माझ्यात निर्माण केली आणि उर्दू कसं बोलायचं ते शिकवलं. भाषेवर प्रेम माझं नेहमीच आहे आणि नेहमीच राहणार आहे. बहुतेक ते माझ्या वृत्तीत आहे. विद्यार्थी वृत्ती ज्याला आपण म्हणतो ती माझ्यात अजूनही आहे. त्यामुळे मी अजूनही शिकतो. पूर्वी मी माझ्या सिनियर्स कडनं शिकायचो, आज मी माझ्या ज्युनियर्स कडनं शिकतो. पण मी शिकतोय. शिकत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कदाचित मला जर कुठे डिग्री मिळाली असती तर माझं शिक्षण संपलं असं मला वाटलं असतं. ती डिग्री माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की माझं शिक्षण संपलेलंच नाही, मी अजूनही शिकतो. माझ्या प्रिन्सिपलनी नंतर जाऊन मला पकडलं आणि खूप माझे लाड केले. त्यांनी खूप ऍडजस्ट केलं माझ्याकरता. पण शेवटी त्यांनी मला पकडलं आणि सांगितलं, नाही सचिन, तुला एसएससी झालं पाहिजे. आमच्या वेळेला एसएससी म्हणजे 11वी बोर्ड एक्झाम, 10वी नाही. त्यांनी सांगितलं, म्हटलं हो सर, आता मी कुठे करणार काय? ते तू करशील, मी माणसं लावतो तुला शिकवण्याकरता, हे ते तू एक्झाम द्यायची. बरोबर. त्या 3-4 लोकांनी माझ्यावर मेहनत घेतली, मी मेहनत केली आणि सगळं करून शेवटी मी तो एक्झाम 11वीची परीक्षा दिली आणि त्यात मला 35% मिळाले. आता ते 35% मिळाले की सरांनी मिळवून दिले मला माहित, पण 35% मी पास मात्र नक्की झालो. त्यानंतर कॉलेजला जाण्याची संधी अशा कशा मिळू शकली नाही मला, कारण 16व्या वर्षी शोले आणि 17व्या वर्षी गीत गाताचे हे 2 प्रोजेक्ट मला मिळाले. शोलेमुळे गीत गाताचे मिळाले. दोन्हीही चित्रपट 1975 साली रिलीज झाले. एक ऑगस्टला
1 ऑक्टोबर आणि दोन्ही चित्रपटांना या वर्षी 50 वर्ष पूर्ण झाले.